लवकरच ऑपरेशन धनुष्य होणार आहे असं कळतंय आपल्याला, काही ऑपरेशन धनुष्य बाण होणार आहे असं कळतंय। बघा, शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही। जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात, आता काही सांगता येत नाही। दुसरीकडे आज आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका आहेत, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे एकला चेहऱ्याचा नारा आज देतील असं म्हटलं जात आहे। कसं बघताय या नाराकडे? तो त्यांचा विषय आहे, आमचा विषय नाही। काँग्रेस बरोबर गेलेली शिवसेना ही परत येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, काँग्रेस बरोबर गेलेली शिवसेना ही कधीच संपली आहे। शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही आज तुमच्या समोर उभी आहे। सर, आज तुमचे जे मित्र आहेत एनसीपी, दोन्ही एनसीपीचे दोन्ही मोठे नेते आज एकत्रित अर्धा तास गप्पा मारताना दिसले। प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबर अजितदादा सुद्धा बराच वेळ डायसवर गप्पा मारताना दिसत आहेत। ते दोन पक्ष लवकर एकत्र ते चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात। सर, बांगलादेशी महिलांना लाभ जो आहे लाडक्या बहीण योजनेचा मिळालेला आहे अशी माहिती समोर आली आहे। एकीकडे बांगलादेशी हटाव ही मोहीम सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे लाभ सुद्धा योजनेचा सरकारच्या घेतला पाहिजे। हे बघा, बांगलादेशी काय घुसखोरी आजच झाली असं नाही, ही ममता बॅनर्जीच्या वाया येणारी घुसखोरी आहे। त्यामुळे आम्ही कायम हेच सांगत गेलो आहे की सीमेच्या ज्या रेषा आहेत तिथनं जी येणारी घुसखोरी आहे ही अगोदर थांबवली गेली पाहिजे। त्या राज्याच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही उलट महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्या मागे लागलो आहे की बांगलादेशी या राज्यातून हाकलतो आहे, आणि आपण बघतायत की दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळत आहेत की बांगलादेशी या शोधण्याचं शोधण्याचं काम आमचं सरकार करत आहे। आज काही गृहमंत्री अपयशी ठरत आहेत आणि म्हणूनच बांगलादेशी मोठ्या प्रमाणात घुसत आहेत असा आरोप काँग्रेसच्या वतीने केला जातोय, आणि त्यांचा वापर हा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी केला गेला, त्यांना मतदानाच्या वेळेला पैसे दिले गेले असाही आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। काँग्रेसनी वाढवलेली ती पिलावड आहे, त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये। सर, एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही खासदार तुमच्या संपर्कात अशी माहिती होती, आणि आज काहींचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती समोर आली। पूर्वीच बोललो की शिंदे साहेबांच्या काय डोक्यात असतं ते आम्हाला माहित नसतं। या हाताचं ते हाताला कळत नाही तर बाकी काय करणार आहे। ठीक.